नमस्कार, माझं नाव शलाका भगत। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत दही वांग ही रेसिपी। तर बघूया या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते। इथे आपण 4 ते 5 लहान आकाराची वांगी घेतलेली आहेत, आलं लसणीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा बेसनाचं पीठ घ्यायचं इथे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण पाऊण वाटी दही लागणार आहे आपल्याला। दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे, एक छोटंसं तमालपत्र लागेल। मसाल्यांमध्ये आपण गरम मसाला, हळद, तिखट, हिंग, जिरं आणि धने पावडर आणि मीठ असं वापरणार आहोत आणि तेल लागणार आहे आपल्याला। चला आता सुरुवात करूयात रेसिपीला। इथे आपण ही सगळी वांगी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत। असे उभे उभे त्याचे काप करून घ्यायचे आहेत। एकीकडे एका बाजूला आपण कढई तापत टाकायचे आणि तेलामध्ये ही सगळी वांगी आपण तळून घेणार आहोत आणि बाजूला ठेवणार आहोत। साधारण 2 चमचे तेल मी तापत टाकलेलं आहे, 2 मोठे चमचे। त्या तेलामध्ये आता आपण ही सगळी वांगी सोडायची आहेत आणि छान परतून घ्यायची आहेत। वांगी थोडीशी काळसर दिसतायत, पण ती वांगी चांगली आहेत। वांग्याचा हवेशी संपर्क झाल्यानंतर ती काळी पडतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता ही सगळी वांगी आपण छान तळून घ्यायचे। थोडीशी मऊ झाल्यानंतर आपण ते तेलातनं बाजूला काढून घेऊयात आणि ह्याच तेलामध्ये आपण पुढची रेसिपी करून घ्यायची। साधारण इतपत तळून झाली की आपण ती एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत। वांगी तळून झालेली आहेत, आता आपण याच तेलामध्ये फोडणी देणार आहोत। सगळ्यात पहिले आपण याच्यात घालूया 1 चमचा जिरं, तमालपत्र घालणार आहोत एक छोटं, जिरं साधारण फुललं की त्याच्यामध्ये आपण आलं लसणीचा जो ठेचा आहे तो घालणार आहोत। आता ह्याच्यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात। छान परतून घ्यायचा, गॅस मंद ठेवायचा हे सगळं करताना। कांदा साधारण गुलाबी झाला की आपण ह्याच्यामध्ये आता बेसनाचं पीठ ॲड करायचं आहे। 1 ते 1.5 चमचा बेसनाचं पीठ आपण घालणार आहोत इथे। छान परतून घ्यायचं आहे। या स्टेजला थोडंसं पाणी घालायचं आहे आपण, म्हणजे ते बेसनाचं पीठ छान मिळून येईल। आपण आतापर्यंत कुठलाही मसाला किंवा मीठ घातलेलं नाही आहे। हा कांदा एकजीव झाला की आता आपण ह्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद जे आपले सगळे मसाले आहेत ते घालणार आहोत। गॅस मंद ठेवायचा हे सगळं करताना। तर ह्यात सगळ्यात आधी आपण थोडीशी हळद घालायची, साधारण अर्धा चमचा हळद आपण घालणार आहोत, अर्धा चमचा धणेपूड, जिरं आपण ऑलरेडी घातलंय त्याच्यामुळे आता जिरेपूड नाही घालणार, धनेपूड घालणार, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। आणि आता आपण अंदाजे मीठ घालणार आहोत, अर्धा चमचा मीठ मी इथे घालते आहे।
त्याच्यामध्ये दही आणि वांगं आपण जेव्हा घालू त्यावेळेला अजून मीठ घालणार आहोत. आता हे सगळं किंचित पाणी घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालते मी प्रत्येक स्टेजवरती, एकदम पाणी नाही घालायचं आहे. आता आपण छान हे एकजीव करून घेऊयात. आता मी थोडा वेळ गॅस बंद ठेवणार आहे आणि जे दही आपण फेटून घेतलेलं होतं ते दही मी घालणार आहे. आता आपण हे सगळं छान एकत्र करून घेऊयात. गॅस चालू असताना जर आपण दही घातलं तर ते फाटू शकतं किंवा त्याचे कणकण तयार होतात त्या मिश्रणामध्ये. म्हणून शक्यतोपरी दही घालताना थोडा वेळ गॅस बंद ठेवायचा आहे. सगळं छान एकजीव करून झाल्यावर आपण आता पुन्हा गॅस ऑन करणार आहोत आणि हे जे आपलं सारण आहे, जे मिश्रण आहे, ते छान थोडंसं पाणी घालून उकळून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण तळलेली वांगी सोडणार आहोत. ह्याच्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि सरसरीत आपलं बॅटर तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वांगी टाकणार आहोत. आपण वांग्याबरोबर अजून बटाटा वगैरे पण ॲड करू शकतो जर आपल्याला पुरवठ्याची जर भाजी करायची असेल. पण खरं दही वांगं ही रेसिपी अशीच आहे ज्याच्यामध्ये फक्त वांगं असतं. कुठलंही ॲडिशनल भाजी आपण ॲड नाही केली तर त्याची चांगली चव येईल वांग्याची. तर आपलं दही वांगं तयार आहे. तर सरते शेवटी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे भरपूर. मी सगळ्या रेसिपीमध्ये खूप कोथिंबीर वापरते, मला कोथिंबीर आवडते. आपलं दही वांगं तयार आहे. थोडंसं पाणी घालणार आहोत आपण आणि किंचित मीठ घालायचं आहे. आपण एकदाच मीठ घातलं होतं वांगी ॲड केल्यावर आणि दही ॲड केल्यावर आपण मीठ नाही घातलं आहे. तर मीठ घालून किंचित पाणी घालून आपण याला एक उकळी आणूयात की आपलं दही वांगं तयार आहे. छान 5 ते 7 मिनटं उकळल्यावरती आपली डिश रेडी आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. आपली डिश तयार आहे. आपलं दही वांगं रेडी आहे. हे दही वांगं भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.